आदरणीय जगदीश शेठ पटवारी, मंचावर उपस्थित असलेले आमचे मित्र आदरणीय अबुलेश शेठ, आदरणीय रसूल शेठ, आदरणीय बापू सोनार, सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे. तुमची असेल इच्छा तर मी सुरू करतो, पण मंचावर उपस्थित असलेले सर्व समाजाचे प्रमुख, व्यापारी बांधव, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पाचोरा शहरातून आलेले सर्व व्यापारी बांधव आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपल्याला धन्यवाद देतो की आपण आजपर्यंत जो काही व्यापारी मेळावा घेतलेला आहे तो आपण रविवार पाहून घेतो की जेणेकरून सगळे व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी यावं. परंतु आज रविवार नसताना, आपला बाजार चालू असताना, सगळे दुकानं व्यापार चालू असताना सुद्धा आपण सगळं बाजूला ठेवून एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आपल्याला धन्यवाद देतो. बांधवांनो, मला माहीत नाही, परंतु गेल्या 25 वर्षापासून कैलासवासी तात्यासाहेब आरो पाटील या मतदारसंघाचे आमदार असताना ते पहिल्यांदा व्यापारी होते आणि व्यापारातून त्यांनी राजकारणाकडे पाऊल टाकलं. त्यांच्यापणे उभा आहे असे अनेक विषय मी या ठिकाणी सांगू शकतो. आता आपलं इथंच राम मंदिर आहे, त्या राम मंदिरामध्ये आजपर्यंत जायला मार्गच नव्हता. बांधवांनो, आपण इथे 5 करोड रुपयाचा पूल या ठिकाणी निर्माण केलाय. जर कधी व्यापाऱ्यांची किंवा कोणताही मेळावा झाला तर त्यांच्या तोंडातून आता एकच विषय येणार आहे, पाणी 4-5 दिवसाआड येतं. हो, येतं ना, मी मान्य आहे, पण या पाण्यासाठी आपण काय केलंय? बांधवांनो, ही योजना 2007 मध्ये मंजूर झाली. 14 पर्यंत त्याला कोणीच हात लावला नाही. 14 मध्ये मी जेव्हा आमदार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने तिला चालना देण्याचं काम केलं आणि 17 मध्ये ती पाणी पुरवठ्याची योजना आपण चालू केली. पण त्यावेळेचं 7चं पॉप्युलेशन या शहराचं जर पाहिलं तर मला वाटतं 50,000च्या वरती नव्हतं. मतदान 25,000च्या वरती नव्हतं. 17 मध्ये ती योजना मी आमदार झाल्यानंतर कार्यान्वित केली. आज ती योजना, तेव्हाचं पॉप्युलेशन आणि आताच्या पॉप्युलेशन मध्ये जमीन आसमानचा फरक झाला, म्हणून दुसऱ्यांदा योजना मंजूर केली. पण केटीवेर तेवढंच आहे, आपली पाणी साठवण्याची क्षमता तेवढी आहे. म्हणून बांधवांनो, 350 करोड रुपयाची पाईपलाईन आपण डायरेक्ट गिरणा धरणातून पाईपलाईन करून पाचोऱ्यापर्यंत पाणी आणण्याचा प्रस्ताव हा अंतिम टप्प्यात आहे. मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या वर्षभराच्या आत 100% पाणी पुरवठ्याची योजना, थेट पाईपलाईन या पाचोरा शहरात येईल आणि फिल्ट्रेशनचं पाणी या पाचोरा शहराला 24 तास मिळेल अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो. असे अनेक विषय, म्हणजे विकास कामांवर मी बोलण्यापेक्षा मी पुस्तिकाच आपल्याकडे पाठवणार आहे. इतके विकास कामं केली आहेत आणि त्यांना अजून आपल्याला काहीतरी करायचं आहे. ते सगळं मी वचननाम्याच्या माध्यमातून देईल, सगळे पुस्तिकेच्या माध्यमातून देईल. मी जर का बोलायचंच म्हटलं तर अजून तासभरही बोलेल, पण तुम्ही दुकानं उघडे टाकून आलेले आहेत, त्यांना बंद करायचे आहेत. त्याच्यामुळे मी जास्त आपल्याशी हितगुज साधणार नाही. पण अनेकदा आपण सगळ्यांनी मला प्रचंड सहकार्य केलंय. पण मी आपल्याला यावेळेस सगळ्यांना हात जोडून नम्रपणे विनंती करणार आहे की माझे सगळे नगरसेवकांनी इथं परिचय करून दिला. एक तरी वाटतो का हा पुढारी आहे? अरे, हे सगळे तळागाळातले कार्यकर्ते आपण जीवाभावासारखे जपले आणि यांना पुढे नेण्याचा प्रयत्न आपण बांधवांनो या ठिकाणी करतोय. माझ्याकडे अनेक पुढारी येतात ना, ते म्हणतात किती पैसे पाहिजे, मी देतो, फक्त मला उमेदवारी दे. पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांनी पहिल्यांदा निवडणूक आयोगाने, राज्य सरकारने असा निर्णय घेतला होता की हा नगर पालक आहे.
पण तेव्हा बाळासाहेबांनी याला विरोध केला होता, या वाक्याला विरोध केला होता की हा नगराचा पालक होऊ शकत नाही, याला खऱ्या अर्थाने जर का नावच द्यायचं असेल तर नगरसेवक करा, त्या नगराचा तो सेवक असला पाहिजे. आणि बांधवांनो, तेव्हा नगरपालकाचं नाव बंद करून हे नगरसेवक झाले. आणि आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की इथे मी उभे केलेला प्रत्येक उमेदवार हा तुमचा सगळ्यांचा सेवक म्हणूनच काम करेल, अशा पद्धतीचे उमेदवार. आता आपल्याला पालकाकडे पाहायचंय का सेवकाकडे पाहायचंय, हा खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचा निर्णय आहे. मी आपल्याला खात्री देतो की हा माझा एक एक नगरसेवक एकाही प्रभागात जर का नाटक केलं ना, त्याचा बी कार्यक्रम लावायची ताकद बांधवांनो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या किशोरप्पामध्ये आहे. त्याच्यामुळे प्रत्येक नगरसेवक हा सेवकासारखे तुमची सेवा करेल अशी खात्री मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना देतो. नगराध्यक्ष प्रचारात असल्यामुळे थोडासा वेळ झाला. नगराध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना विनंती करतो की आपण उभं राहून आपल्या सगळ्या सासरे, दीर, जेठ यांचा सगळ्यांचा आशीर्वाद नहीं लूँगा। एक छोटा सा कोरोना काल का उदाहरण देकर मैं अपनी जगह लूँगा कि अप्पा साहब, आपको याद नहीं है 2021 में जब कोरोना बहुत ज़्यादा पीक पर था और ऑक्सीजन पाचोरा के लिए कलेक्टर साहब ने कम कर दिए थे, तो अप्पा साहब को मैंने बहुत एक फ़ोन किया और एक ही बात बोला कि अप्पा साहब, ऑक्सीजन के लिए बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो रही है, हमारी व्यापारी यहाँ बहुत ज़्यादा परेशान हैं, हमारे आशीष भंडारी जी, बंसर अग्रवाल जी, ये सब हम लोग परेशान थे। अप्पा साहब को बोले कि हमारे यहाँ पर किसी भी तरह पाचोरा के लिए ऑक्सीजन आपको प्रोवाइड करना है। अप्पा साहब 45 मिनट में सारे काम छोड़कर सीधे कलेक्टर ऑफिस में हमको सबको बुलाए वहाँ पर, और वहाँ से जो कंपनीज हमको सप्लाई करती थी, गुजरात की लिंडे और इनॉक्स, प्रेक्सियर, ये सारी कंपनी जो हमको सप्लाई करती थी, तो अप्पा साहब ने वहाँ पर कलेक्टर साहब को कहा कि पाचोरा का स्टॉक आप किसी भी हालत में मैं कम होने नहीं दूँगा, मेरे वहाँ पर ऑक्सीजन कम हो जाए मुझे ये मंजूरी नहीं है, आप कुछ भी करो, मुझे ऑक्सीजन पूरा पुरोठा होना, इसके लिए पूरी एड़ी चोटी का जोर लगाए थे, जिसके वजह से हर रोज़ यहाँ पर 20 टन ऑक्सीजन आता था अप्पा साहब। तो कामों की बहुत सारी फहरिस्त हमारे पास है। आज पाचोरा का हर व्यापारी चाहता है कि शांतता से उसका व्यापार करे, और हमारे मुस्लिम समाज में बहुत अच्छे व्यापारी यहाँ पर हैं, जैसे हमारे नसीर सेठ यहाँ बैठे हैं, बहुत सारे बिजनेस यहाँ कर रहे हैं। तो इसकी यही सारी वजह है कि पूरे डिस्ट्रिक्ट में अगर सबसे शांतपूर्ण वातावरण अगर कोई बिजनेस का है तो वो पाचोरा है। आप यहाँ के रेट्स देख सकते हैं, ज़मीनों के रेट्स देख सकते हैं, यहाँ के डेवलपमेंट पे आपकी ज़मीनों के रेट क्या हो गए वो आप खुद जान सकते हैं। तो मेरी आखिरी में आपसे एक ही गुजारिश रहेगी कि हमारी सुनीता ताई नगर अध्यक्ष की उम्मीदवार है और हमारे 28 उम्मीदवार शिवसेना धनुष्यबाण से खड़े हैं। तो आपसे एक ही गुजारिश रहेगी पूरे व्यापारी बांधवों से कि इनको ज़्यादा से ज़्यादा मतदान देकर ये बता दे कि ये विकास की लहर और आगे भी चलेंगी और चलते रहेंगी। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दाबला शेठ साहेब. यानंतर आजच्या आपल्या बैठकीला उपस्थित आहेत आदरणीय देवेंद्र कोटेचा आणि सुनील. या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आप्पासाहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ व्यापारी बंधू,
या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व व्यापारी बंधू, समोर बसलेले पत्रकार बंधू आणि मित्रांनो, पाचोरा नगरपालिकेची निवडणूक ही आपल्या व्यापाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. माझ्यासारख्या एक सामान्य माणसाने नगरपालिकेत नगराध्यक्षपदाची धुरा वाहिली आणि ही धुरा वाहत असताना निधी उपलब्ध करून घेणे हा किती महत्त्वाचा असतो याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. संपूर्ण महाराष्ट्रातून 10 नगरपालिकांना पाणी पुरवठ्याचा निधी द्यायचा होता. त्यावेळेला आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि मी सुद्धा काँग्रेसच्या चिन्हावर इथला नगराध्यक्ष होतो. 9 नगरपालिकेचं नाव लागलं. 9वं नाव लागलं आर आबांचं, तासगाव. आणि मी थोडी आशा सोडली की आता आपलं नाव या पाणी पुरवठ्याच्या योजनात येणं कठीण आहे. मी विलासरावांना आदरणीय कैलासवासी तात्यासाहेबांच्या सोबत जाऊन भेट घेतली आणि विनंती केली. विलासरावांनी पण सांगितलं की मला जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसची परिस्थिती माहिती आहे, करतायत, तर तुम्हाला आर्थिक मदत ही केलीच पाहिजे. आणि माझा जीवात जीव आला त्यावेळेला. आज काही लोक म्हणतात की ती पाणी पुरवठ्याची योजना त्यावेळेला 16 कोटी रुपयाची योजना होती. आम्ही 22 कोटी रुपयाची योजना दाखल केली होती, परंतु ती 16 कोटीवर मान्यता मिळाली. आणि आज काही लोक म्हणतात की ही पाणी पुरवठ्याची योजना मी आणली. तर मित्र, सांगण्याचं तात्पर्य असं की आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा जर कधी जागृत असेल तरच आपल्या नगरपालिकेला निधी उपलब्ध होतो. आप्पासाहेब गेल्या 5-10 वर्षामध्ये हा प्रशासकीय काळ सोडला तर त्याच्यापूर्वी आपली सत्ता या नगरपालिकेत होती. या 10 वर्षापूर्वी पाचोरा शहराची भौगोलिक स्थिती जी होती ती जवळपास 50-60 हजार लोकसंख्या या शहराची होती. आणि लोकसंख्या वाढण्याचं कारण असं असतं, ज्या शहरामध्ये आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध असतील, मग पाणी असो, आरोग्याच्या असो, रस्ते असो, अशा सुविधेच्या ठिकाणी ग्रामीण भागातले लोक येऊन आपलं वास्तव्य करतात. आणि निश्चितच या 10 ते 15 वर्षात पाचोरा शहर हे अतिशय वेगाने वाढलं. या शहराची लोकसंख्या जवळपास 1 लाखाच्या जवळपास जाऊन पोचली. आणि निश्चित मी इथं व्यापारी म्हणून बोलतो आहे, मी एका विशिष्ट विचारसरणीचा कार्यकर्ता आहे, परंतु आपांची आणि आमच्या पक्षाची विचारसरणी ही वेगळी वेगळी आहे. पण जरी तसं असलं तरी आपांनी जे केलेलं आहे ते विरोधक म्हणून टीका टिप्पणी करायपेक्षा त्यांनी केलेल्या गोष्टी या मान्य करायलाच पाहिजे. आणि या 10 वर्षात 15 वर्षात शहराचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. आपण अनेक विषय बघितले असतील. अनेक राजकीय नेते आले. आर आबा उपमुख्यमंत्री असताना पाचोऱ्याच्या एका कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी 75 लाख रुपयाची घोषणा हा आपला अंडरब्रिज जो आहे त्याच्यासाठी केली होती. घोषणा झाल्यानंतर
एक नया पैसाचा निधी हा त्यांच्यामार्फत पाचोरा नगरपालिकेला मिळाला नाही. त्यावेळेला जवळपास एक वर्षभर पाचोरा शहर म्हणजे रेल्वेच्या इकडचा भाग आणि रेल्वेच्या तिकडचा भाग यांचा जनसंपर्क तुटलेला होता. त्यानंतर मी नगराध्यक्ष झालो. रेल्वेच्या नियोजनामध्ये पाचोऱ्याला ब्रेक द्यायचं नियोजनच नव्हतं. दोघं बाजूने गड्डे खोदून ठेवलेले होते. शहरातून यायसाठी पूर्ण बाहेरून भडगाव रोडने यावं लागत होतं. मी प्रयत्न केला आणि सर्व परवानग्या मिळून ते काम सुरू केलं, पूर्ण केलं. पण त्यासाठी निधीची उपलब्धता ही अतिशय कमी होती. काँग्रेस पक्षाचंच वरती सरकार असल्यामुळे युरोपच्या फंडात 25 लाख रुपये होते. ते युरोपचे फंड आम्ही सर्वांच्या मदतीने एक ठराव करून त्या रेल्वे ब्रिजमध्ये कन्वर्ट केला होता. सांगायचं तात्पर्य असं की आप्पासाहेब सगळं व्यापारी बंधू अतिशय चाणाक्ष आणि हुशार आहेत. या परिस्थितीत कोण काम करू शकतं आणि कोण नाही करणार हे मला सांगण्याची गरज नाही. तुमच्यात असलेली तडप आणि 24 तास लोकसेवेचा ध्यास हा असल्यामुळे आम्हाला निश्चित आशा आहे की तुम्ही पाचोऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणाल. तो आम्ही बघितलासुद्धा आहे. आतापर्यंत आदरणीय कैलासवासी सुपडू अण्णा असतील, बापूसाहेब असतील, आप्पासाहेब असतील, आरोतात्या असतील, हे सगळे जे आमदार झालेत त्यावेळेला आमदार फंडाच्या व्यतिरिक्त निधी आणणं म्हणजे अतिशय कठीण काम होतं. आणि त्यावेळेला तुमच्या आधी जर विषय घेतला बापूसाहेबांचा तर केम बापूंनी जो निधी आणला, जे धरणं केले, बस स्टँड असेल, MIDC असेल, अन्य जो काय विकास असेल तो विकास बापूसाहेबांच्या माध्यमातून निश्चितच झालेला आहे. इतर लोकांनी सुद्धा त्यांच्या परीने काम केलं. परंतु त्याच्या पुढे जाऊन आप्पासाहेब आपण आम्हाला जनतेला दाखवलं की मानसिकता जर असेल माणसाची